नमस्कार. सारिकास किचन स्वादगृहिणीचा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत. बघा, बाहेरून अगदी क्रिस्पी, कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ लुसलुशीत असा नाश्त्याचा चविष्ट पदार्थ आपण बनवणार आहोत. त्यासाठी बघा, मी इथे 1 वाटी रवा, 2 मध्यम आकाराचे बटाटे, बडीशेपू, चिली फ्लेक्स, मीठ, जिरे, हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता हे साहित्य घेतलेलं आहे. आता हिरवी मिरची, लसूण आणि कढीपत्ता हे मी अगदी बारीक कापून घेतलेलं आहे. तुम्ही यामध्ये कोथिंबीर सुद्धा टाकू शकता. एकदम कमी साहित्यात आणि झटपट तयार होणारा असा हा आपला नाश्त्याचा पदार्थ आहे. त्यासाठी बघा, आता मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये मी तूप टाकले आहे. तुम्ही तेल सुद्धा टाकू शकता. तूप छान वितळले आणि थोडेसे गरम झाले की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता सुद्धा आपल्याला छान तडतडू द्यायचा आहे. त्यानंतर आपण लसूण टाकणार आहोत. लसूण सुद्धा आपण छान परतवून घेणार आहोत. त्यानंतर हिरवी मिरची टाकणार आहोत आणि हे सगळं आपण छान परतवून घेणार आहोत. त्यानंतर आपण जिरे टाकणार आहोत. त्यानंतर बघा, बडीशेपू टाकायची आणि चिली फ्लेक्स टाकायचे आणि हे सगळं आपल्याला छान एकदा परतवून घ्यायचं आहे. आता बडीशेपू नक्की टाका, कारण बडीशेपूने याला फ्लेवर खूप छान येतो. त्याच पद्धतीने आपल्याला रवा सुद्धा टाकून घ्यायचा आहे. आता हा भाजलेला रवा नाही, कच्चा रवा आहे आणि बारीक रवा घ्यायचा आहे. जर बारीक रवा नसेल तर जाड रवा तुम्ही मिक्सरमधून वाटून घेऊ शकता. बघा, रवा सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा नाही. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे एकदा आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. थोडंसं परतवून घ्यायचं आहे. रवा भाजला नाही तरीही चालेल, फक्त आपल्याला एकजीव करायचा आहे. आता ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने आपण 1 वाटी पाणी यामध्ये टाकणार आहोत. आणि बघा, सगळं एकदा एकजीव करून गाठी होणार नाहीत याची काळजी घेऊन आपण हे 1 ते 2 मिनिटासाठी फक्त झाकून ठेवणार आहोत. याची एक वाफ काढून घेणार आहोत. बघा, याची वाफ निघेपर्यंत आपल्याला हे बटाटे असे छान किसणीने किसून घ्यायचे आहेत. स्मॅश करायचे नाहीत. किसणीने हे बटाटे छान असे किसून झाले की बघा, आपण रवा सुद्धा बघूयात कसा झालाय ते. आता हे आपण एकदा हलवून घेऊयात आणि हा रवा आपण किसलेल्या बटाट्यांमध्ये मिक्स करून घेऊयात. एकदम झटपट आणि क्रिस्पी पण चवीला एकदम भन्नाट लागणारी ही रेसिपी आहे. आता बघा, मी इथे हा रवा या बटाट्यामध्ये एकदम एकजीव करून घेणार आहे. मस्त पीठ मळून घेणार आहे. आता यासाठी पाणी वापरायची गरज नाही. आपण हाताने असं एकजीव करून घेणार आहोत. पिठाचा जसा गोळा मळतो त्या पद्धतीने आपण हा गोळा मळून घ्यायचा आहे. रोज पोहे किंवा उपमा खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर असा झटपट तयार होणारा नाश्ता तुम्ही एकदा नक्की बनवा. तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. लहान मुलांना तर खूपच आवडणारी ही रेसिपी आहे. तुम्ही तुमच्या मुलांसाठी एकदा नक्की बनवून बघा. असा एकदम छान आपला गोळा मळून झाला की मग आपण त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवणार आहोत. आता तुम्हाला हे बॉल्स कोणत्या आकाराचे बनवायचे ते तुम्ही ठरवा. तुम्हाला लहान बनवायचे असतील तर लहान बनवू शकता, मोठे बनवायचे असतील तर मोठे सुद्धा बनवू शकता. आता हे तुम्हाला एकदम सगळे तळायचे नसतील तर तुम्ही हे स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता. फ्रीजमध्ये हे एअरटाईट कंटेनरमध्ये 7 ते 8 दिवस आरामात राहतात. जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही हे बॉल्स काढून मुलांना तळून देऊ शकता. फक्त काढल्यानंतर त्यावर मैदा, कॉर्नफ्लॉवर किंवा मग गव्हाचे पीठ टाकायचे आणि मग ते तळायचे. एवढी सोपी पद्धत आहे. आता बघा, मी या आकाराचे इथे बॉल्स असे बनवून घेणार आहे. सगळे बॉल्स बनवून झाले की त्यावर मी बघा कॉर्नफ्लॉवर टाकलेले आहे आणि आता हे मी सगळ्या बॉल्सला लावून घेणार आहे. एकदम मस्त असे आपण सगळ्या बॉल्सला हे कॉर्नफ्लॉवर लावून घेणार आहे. आता हे मी बनवत असतानाच गॅसवर मी तेल तापायला ठेवले होते. तेल गरम झाले की त्यामध्ये आपण एक एक बॉल्स असा छान तळून घेणार आहे. सोनेरी रंगावर आपल्याला लो टू मीडियम हीटवर हे बॉल्स छान तळून घ्यायचे आहेत. बॉल्स एकदम लो गॅसवर पण तळू नका किंवा एकदम हाय गॅसवर पण तळू नका.
मीडियम हीटवर आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत हे बॉल्स तळून घ्यायचे आहेत. आता हे अजिबात तेलात फुटत नाही. बरं, याला तळायला तेल सुद्धा जास्त लागत नाही. एकदम झटपट आणि चविष्ट अशी आपली ही नाश्त्याचे बॉल्स बनून रेडी होतात. बघा किती छान सोनेरी रंग आलेला आहे. एकदम मस्त अशी आपली ही रेसिपी तयार होते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो, जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. धन्यवाद.